आज गुरुपौर्णिमेनिमित्त कैवल्यधाम येथे परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीसे यांचे भक्तगण मोठ्या संख्येने दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला। कैवल्यधाम मठामध्ये गेले 130 वर्ष कीर्तनाची परंपरा परमपूज्य श्री तात्यासाहेब कोटणीस महाराजांनी सुरुवात केलेली ही परंपरा आजपर्यंत परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी अखंडित सेवा सुरू ठेवली आहे। याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण या मठास व महाराजांचा आशीर्वाद घेण्यास येत असतात। सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री गणेश गाडगे, सिद्धार्थ गाडगे, श्री मनोहर सारडा, मानसिंग शिंदे, आदित्य घोरपडे आणि अनेक भक्त या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराजांच्या सद्गुरूंच्या चरणपादुकांचं दर्शन आज असतं आणि त्या निमित्तानं हा मोठा सोहळा आज साजरा होतो। महाराजांचे अनेक परप्रांतातले प्रांतातले महाराष्ट्रातले अनेक भक्त या निमित्तानं या ठिकाणी येत असतात आणि त्या चरणपादुकांचं दर्शन घेणं, सद्गुरूंचं गुरुतत्वाचं दर्शन घेणं आणि गुरुपौर्णिमा साजरी करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य, महत्त्वाचा दिवस आहे। आणि जे साधक आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्यासाठी हा अनन्यसाधारण असा सोहळा आहे। आज 116 वर्ष हा अखंडपणानं ह्या कैवल्यधामामध्ये हा दरवर्षी साजरा होत असणारा महोत्सव आहे। यामध्ये सर्व भाविक भक्त आपापल्या परीने येऊन आपापली सेवा करत असतात आणि हा आनंद घेत असतात की जो आनंद आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो। हा गुरुपौर्णिमेचा सण आहे आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती।